मांजरसुंबा म्हटलं की आता एकच नाव जोरात आहे, हॉटेल रवींद्र. आणि इथं मिळणारी सर्वांना आवडलेली प्रसिद्ध सरपंच थाळी, नावातच दम आणि चवेत तर डबल धमाका आहे. दररोज शेकडो लोक ही थाळी चाखायला रांगेत उभी असतात, कारण फक्त जेवण नाही तर ही सरपंच थाळीचा राजशाही अनुभव होय. ही आहे सरपंच थाळी. यावेळी आम्ही ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ग्राहकांच्या प्रतिक्रियेमधून सुपर चव, पैशापेक्षा जास्त मूल्य मिळतं, एकदा खाल्लं की परत येणं हे पक्क ठरलेलं असतं. यावेळी मालकांनी सुद्धा सांगितलं, आमचं ध्येय एकच आहे, गावात येणाऱ्या, हॉटेलवर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला घरगुती, स्वच्छ आणि मन भरून जेवण देणं. मांजरसुंब्याच्या हॉटेल रवींद्रची ही थाळी आता सरपंच थाळी नावाने सर्वत्र फेमस झाली आहे. लोक हजारो किलोमीटरहून येऊन ह्या सरपंच थाळीचा आस्वाद घेतात. ही सरपंच थाळी हे रवींद्र जाधव या हॉटेलचे मालक यांचे वडील सरपंच असल्यामुळे सरपंच या नावाने यांनी थाळी सुरू केलेली आहे. तुम्ही अजून सरपंच थाळी खाल्ली नाही? मग पुढचा प्लॅन ठरेल एकच, हॉटेल रवींद्र मांजरसुंबा. एकदा या चव विसरूच शकणार नाही. पाहूयात नेमकं हॉटेलचे मालक रवींद्र जाधव नेमका आपल्याशी बोलताना काय म्हणालेत. हॉटेल रवींद्र, विषय क्वालिटीचा, लबाड बोलायचं नाही. हॉटेल रवींद्रचा नादच करायचा नाही. मांजरसुंबा केज हायवेवर, मांजरसुंबा पॉवर हाऊस पाशी, MS 23 बीड, हॉटेल रवींद्र. नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण उद्योग क्षेत्रातील एक चांगलीशी मुलाखत आपण घेणार आहोत. कारण की आपण जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक हॉटेलचे व्हिडिओ पाहायला मिळतात. ही थाळी प्रसिद्ध झाली, ती थाळी प्रसिद्ध झाली, परंतु बालाघाटावरच असणारी सरपंच थाळी अवघ्या महाराष्ट्राला या सरपंच थाळीने वेड लावलेलं आहे. याच सरपंच थाळी ज्यांनी प्रसिद्ध इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाले, असेच या हॉटेलचे मालक, रवींद्र हॉटेलचे मालक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ही सरपंच थाळी ही घराघरात कशी, प्रेक्षकांच्या मनात कशी बसवली, कशा प्रकारची ओढ या सरपंच थाळीची लावली, हे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम माऊली न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. नमस्कार, मी रवींद्र जाधव, रवींद्र हॉटेल मांजरसुंबाचा सर्व. नेमकं आता सध्या पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तुमची सरपंच थाळी, सरपंच नावाची थाळी प्रसिद्ध झालेली. या सरपंच थाळीचं मागचं दृश्य कसं असणार आहे? ही सरपंच थाळी नेमके, या सरपंच थाळीमध्ये नेमकं कोणते कोणते पदार्थ आहेत? ही सरपंच थाळी अशी आहे की इथं असं कॉम्बिनेशन बनवलं आपण की चिकन, मच्छी आणि अंडे हे अनलिमिटेड ठेवलेत आपण ग्राहकांसाठी. चिकन फ्राय मध्ये, उकड मध्ये, मच्छी फ्राय, दम आणि बॉईल फ्राय किंवा साधे बॉईल, असे आपण अनलिमिटेड किती खाऊ द्या. एक आपण अशी थाळी काढलेली, जिला चांगला असा ग्राहकांनी, असं ग्राहक राजांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्याला. नेमकं आता जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक व्हिडिओ समोर येतात, अनेक हॉटेलचे व्हिडिओ समोर येतात. अशा तुमच्या काही थाळ्या आहेत का? अजून काही थाळ्या आहेत का? सरपंच थाळी सोडता इतर थाळ्या, मग त्या थाळ्याची किंमत कशी असणार आहे? या सरपंच थाळीची किंमत कशी असणार आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे सर तुमचा. सरपंच थाळी ही 299ची आहे, अनलिमिटेड पोटभर जेवण. आणि दुसरी जी आपली अशीच प्रसिद्ध झालेली मुर्गा थाळी, ज्याच्यामध्ये एक मुर्गा सूप मध्ये येतो आणि एक मुर्गा मसाल्यामध्ये येतो. ही मुर्गा थाळी 899ची चौघा जणांसाठी रोटी, राईस आणि रस्सा अनलिमिटेड आहे. 4 बॉईल आणि 2 मुर्गे. त्याच्यानंतर मच्छी थाळी, मच्छी बी अशी आहे आपली, एक जणासाठी 1 किलो खा किंवा 5 किलो खा, 250 रुपये अनलिमिटेड. नेमकं आता जर पाहिलं तर या तुम्ही जे थाळ्या ठेवलेल्या त्याचं कॉम्बिनेशन कसं असणार आहे? कारण की आपण जर पाहिलं तर प्रत्येकाचे जर एक लहान मुलगा असेल सोबत, त्या लहान मुलाला त्या ताटामध्ये जेवण वगैरे दिलं जातं का? हो, लहान मुलगा असेल तर त्यांना आपण अवश्य त्याच्यामध्ये घ्या म्हणतो. आणि असे बरेच वेळेस होते की मी तुम्हाला सांगतो, आता काही ट्रॅव्हल्स थांबतात माझ्याकडे, तर लहान लेकराचे मी दुधाचे पैसे आणि त्याला दाल राईसचे पैसे कधीच घेत नाही. म्हणजे तुमच्याकडे लहान मुलांसाठी दूध सुद्धा मिळतं? दूध सुद्धा फ्री दिलेलं आहे म्हणा. फ्री लेकरासाठी दूध आणि दाल राईस किंवा दाल खिचडी फ्री, यांचं बिल घेत नाही. बिल घेत नाही तुम्ही. एक विशेष तुमचं अभिनंदन त्या स्वरूपात. कारण की एका छोटस बालक असेल त्याला तुम्ही एक पुण्य करतायत थोडक्यात म्हणावे लागेल. त्याला तुम्ही दूध आणि त्याला दाल राईस देण्याचा प्रयत्न करतात. आपण जर पाहिलं सध्या हॉटेल क्षेत्रामध्ये अनेकांची ओढ आहे. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं अनेक हॉटेल नावाजलेले, आपलं रवींद्र हॉटेल आहे. रवींद्र हॉटेलचा नेमकं पत्ता कसा असणार आहे ग्राहकांना येण्यासाठी?
आपलं रवींद्र हॉटेल हे मांजरसुंबा येथे आहे. मांजरसुंबा पॉवर हाऊस जवळ, मांजरसुंबा तालुका जिल्हा बीड, MS23. MS23 म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच हॉटेल आहे यांचं. आणि नक्कीच प्रेक्षकांनी या हॉटेलला नक्कीच भेट द्यावी असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आपण जर पाहिलं तर मांजरसुंब्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे तुमचं. नेमकं आता सध्या प्रेक्षक दिवसागणिक किती जेवतायत या ठिकाणी? तरी आपली सरपंच थाळीला चांगला रिस्पॉन्स आहे. सध्या 150 थाळी सरपंच जातील डेली. आणि मुर्गा थाळी 25-30 जाते. 25-30 मुर्गा थाळी जाते. मुर्गा थाळी जाते. त्या सरपंच थाळीचं कसं असणार आहे? सरपंच थाळीला तरी एक क्विंटल 1.25 क्विंटल चिकन लागते आपल्याला. हा हा. आणि मच्छी 70-80 किलो लागते. 17 दररोज सरपंच थाळी किती जाते अंदाजे? 150 जाते सरपंच. 150 थाळी जाते सरपंच थाळी. मग प्रेक्षक आतापर्यंत या ठिकाणी प्रेक्षक कुठून कुठून आलेले आहेत महाराष्ट्रामधून? भरपूर. असे तुम्ही रील्सच्या माध्यमातून आम्ही पाहतोय, रीलच्या माध्यमातून तुमच्या अनेक गावचे. आता सध्या पाहतो रीलच्या माध्यमातून अनेक ठिकाणचे प्रेक्षक येत आहेत. आतापर्यंत सर्वात लांबचा प्रेक्षक कुठला आला? मुंबईचे प्रेक्षक आले. म्हणजे ते किती दिवसाला येतात प्रेक्षक वगैरे? मुंबईचे असे कसे आता कामानिमित्त जाताना किंवा असं ठरवून जर आता इकडे काय कामानिमित्त गावाकडे किंवा इकडे काय कामानिमित्त आलेले असले तर ठरवून येतात की रवींद्रलाच जेवायचे. हा हा. असे मुंबईचे बरेच टेबल आहेत आपल्याकडे आलेले कस्टमर. पुण्याचे आलेले, धाराशिवचे, छत्रपती संभाजीनगरचे. आता परवाच्या दिवशीचा मी व्हिडिओ पाहिला. लहान जे बालक आहेत ते कबड्डी वगैरे खेळण्यासाठी गेले होते, ते सुद्धा या हॉटेलवर जेवून गेले. त्यांचा प्रतिसाद पाहिला तर अतिशय उत्साहामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी जेवलो, अतिशय खूप चांगलं असं जेवण आहे. नेमकं जेवणामध्ये कसं काय वापरता? चवीसाठी काय वापरता? चवीसाठी समजा असं मी प्रयत्न केला खूप की टेस्ट देण्याच्या जेवण व्यवस्थित बनवण्याचा, पण मला त्यात थोडं अपयश येत गेलं. मग मी एक ट्रिक काढली की हॉटेल माझ्या वडिलापासून व्यवसाय आहे आणि यालाच आपल्याला पुढे न्यायचं होतं. मग मी आईची मदत घेतली याच्यामध्ये. आईला म्हणलं की जे दादांना तू मसाले दादा आणि तुम्ही जे बनवत होता घरी ते मसाले मला द्यायचे. म्हणजे तुमची वडिलांचीच परंपरा आहे हॉटेलची बनायची. तर नेमकं आता जर पाहिलं तर या ठिकाणी आम्ही आता किचन मध्ये गेलो. किचन मध्ये भाकरी बनवताना महिला पाहिल्या. नेमकं या ठिकाणी भाकरी सुद्धा मिळतात? बाजरी भाकर, ज्वारी भाकर, भाकरी चुलीवरली भाकर. काय नेमकं प्रेक्षक येतात का ते खाण्यासाठी? हो येतात ना, तुमच्या समोरच येत ना. हा. काय तंदूरला कशी मागणी या ठिकाणी? तंदूर बी चांगली जाते. तंदूर आता जर पाहिलं तर फास्ट बनवण्याची कला खूप आहे. नेमके जे काही तुमच्याकडे काम करणारे आहेत ते कुठले आहेत काय? आता आपल्याकडं काही UPचे आहेत, काही MP आहेत आणि काही आपले प्रॉपरचे आहेत. नेमकं कसे काय ते बनवण्याची कशी कला आहे त्यांना आपण आपल्या इकडल्या आपल्या भागातल्या सारखे आपण त्याला सांगितलेलं की अशा पद्धतीचं आपल्याला चालतंय. किंवा आता मी वैयक्तिकच कुक आहे. तुम्ही किचन मध्ये काम करता आणि वैयक्तिक किचन मध्ये काम करणार असल्यामुळे त्यांना दाखवून दिलेलं आपल्याला कसं आणि कोणत्या पद्धतीने लागते आपल्या ग्राहकांना, त्या पद्धतीने ते बनवते. आता सध्या पाहिलं तर तुमचे 2 हॉटेल आहेत या ठिकाणी. रवींद्र हॉटेल, 2 एकाच नावाचे 2 हॉटेल आहेत. ह्या हॉटेलवर त्या हॉटेलवर कशा प्रकारचं ग्राहक कसं असतं? ग्राहक दोन्ही हॉटेलवर जाऊ शकतात. आपले 2च शाखा आहेत आणि ते छोटा भाऊ आहे, तो बी पप्पांच्या दादांच्या हाताखाली शिकलेला आहे मे बी. आणि जिथं ज्यांचे कुणाचे वडील गुरु असतील तर मला वाटत नाही तिथं काय मागे बघायची गरज असेल. नक्कीच या ठिकाणी त्यांनी सांगितलं की वडील जर गुरु असतील तर मागे बघायची कुणाची म्हणजे हे नाही. आणि त्यांनी सांगितलं की वडीलच घरात हॉटेल चालक असल्यामुळे त्यांनी तीच परंपरा पुढे चालू ठेवली असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. एक माझा तुम्हाला एक प्रश्न राहील. आता जर पाहिलं तर कुणी उठून सुटून हॉटेल टाकतंय, एक हॉटेल चालकांसाठी काय संदेश द्याल? तरुण पिढीसाठी काय संदेश असणार आहे तुमच्याकडून? हो, तर तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे सर. हॉटेल व्यवसाय असा आहे की एक असं जर आपण जितकं जिद्दीने करतो तितका आपला फायदा आहे. एवढंच आहे की तरुण पिढीला हे सांगणं आहे माझं की तुम्ही जे आता नोकऱ्याच्या ह्याच्या त्याच्या पाठीमागे लागू तर आता नोकऱ्या सहसा भेटतच नाही. बरोबर. तर तुम्ही व्यवसायामध्ये घुसा आणि व्यवसायामध्ये असं कोणता व्यवसाय करायला पाहिजे युवकांनी? आता ते व्यवसाय समजा आता हॉटेल झालं, त्यांच्या पद्धतीने समजा जे त्यांचे ते करू शकते समजा व्यवसाय, तर त्यांनी त्या व्यवसायामध्ये जावा की त्याचा आधी अनुभव घ्यावा त्याच्यामध्ये आणि व्यवसायामध्ये उतरून व्यवसाय बेटरच आहे. व्यवसाय कधी बी तुम्हाला खचू देणार नाही. आता जर पाहिलं तुम्ही 2 जण भाऊ आहे, साधारणतः महिन्याचं टर्नओव्हर किती राहतं तुमचं महिन्याचं? तरी चांगला रिस्पॉन्स आहे.
रिस्पॉन्स चांगला आहे. Response म्हणजे चांगला आहे. एक नोकरीपेक्षा चांगला आहे आणि म्हणा. मी एक आता माझ्याच हॉटेलमध्ये 12 पोरं आहेत माझ्यासोबत. हा, म्हणजे तुम्ही 12 युवकांना रोजगार दिला, रोजगार निर्माण करून दिला. त्या हॉटेलवर किती रोजगार आहेत? तिकडे 6 आहेत, म्हणजे टोटल ते 18 आणि लेडीज 4 असे 22. लोकांना रोजगार निर्माण रोजगार. करून दिला. आता जर पाहिलं तर रोजगार द्यायचा म्हणलं तरी 10-15 हजार रुपये महिना द्यावा लागणार. म्हणजे साधारणतः रोजगार इतक्या जणांना तुम्ही उभा केलं, 22 जणांना तुम्ही उभा केलं पायावर, म्हणजे तेवढं रोजगार निर्माण त्यांना करून दिला. नेमकी ही कला कशी सुचली? ह्या थाळी प्रसिद्ध करण्याची तुम्हाला? हे थाळ्याचा असं विचार केला मी की बसलो होतो, वडील सरपंच होते इथं. हा. आता वडील नाहीयेत, मग मी विचार केला की दादांच्या नावाने काहीतरी करायचं आपल्याला. हा, त्या हिशोबाने एक सरपंच थाळीची मी ट्राय घेतली आणि ती सोडली कॉम्बिनेशन करून, की म्हणलं आता मासे हे ते सगळेच वेगवेगळ्या थाळी आहेत, आपण कॉम्बिनेशन करू. आणि ती सोडल्यानंतर तिला इतका रिस्पॉन्स भेटला की भरपूर अफाट रिस्पॉन्स भेटला तिला. आता सध्या पाहिलं महाराष्ट्रातून ग्राहक येत आहेत. फक्त सरपंच थाळीसाठी येतात का मुर्गा थाळीसाठी येतात का चिकन थाळीसाठी? कोणत्या थाळीसाठी येतात? सगळ्यात आपली फेमस सरपंच थाळी, हा. त्याच्यानंतर मुर्गा थाळी. आता या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्याकडे अनेक ग्राहक येतात. मग यामध्ये व्हेज साठी काय काय? व्हेज साठी बी आपल्याला वेगळं आहे बनवायला. किचन कशा स्वरूपाचं आहे? व्हेजचे वेगळे, हा, व्हेजचं वेगळं, नॉनव्हेजचं नॉनव्हेजचे वेगळं. आणि व्हेज वाल्यांसाठी आपल्याकडे 160 मध्ये फुल जेवण आहे. म्हणजे प्रसिद्ध काय आहे तुमच्याकडे? व्हेज वाल्यांसाठी कोणती भाजी असेल काय? आपल्याकडे व्हेज वाल्यांसाठी 160 रुपये मध्ये त्यांना फुल जेवण आहे. आणि जर अशी त्यांनी व्यवस्थित वेगवेगळी भाजी घ्यायची म्हणलं तर 99 रुपये. पनीर घेऊ द्या, काजू घेऊ द्या, किंवा दाल तडका घेऊ द्या. कोणती भाजी 99 कुठलीही घ्या रुपये? भाजी व्हेज गिरायकांसाठी तुमच्या माध्यमातून आणखी एक वेळेस सांगतो, फक्त 99 रुपये. आता जर पाहिलं अनेक हॉटेलवर जर गेलं तर जर आपण पनीरचं जर उदाहरण घेतलं 150 रुपयाला, हे पनीरची तुम्ही 99 रुपयाला भाजी देताय, कसं काय? सर आपल्याला पैसे कमवायचे नाहीत, माणसं कमवायचे. अतिशय चांगलं त्यांनी सांगितलं की त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पैसा कमवायचा नाही, माणसं कमवायचे. आणि त्यांनी जर पाहिलं तर 22 लोकांना रोजगार दिलाय. तर एका जर माणसाला जर हिशोब केला तर 15,000 रुपये 12,000 रुपये जर महिन्याने केलं तर 22 माणसाला किती पगार जातो? त्यांनी सांगितलं की मी माणसं कमवलेत, मला पैसा कमवायचा नाही, हेच त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की वडिलांचं जी काही परंपरा आहे तीच मी सुरू केली. वडिलांचा कुठेही म्हणजे वारसा पुढे चालू ठेवण्याचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की नवीन युवकांसाठी, तरुणांसाठी सुद्धा सांगितलं त्यांनी की तरुणांनी उद्योगात यावं, आधी त्या गोष्टीचा अनुभव घ्यावा आणि नंतर उद्योगात उभा राहावं, असं सुद्धा त्यांनी बोलताना सांगितलंय. माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, मांजरसुंबा, बीड. आम्ही चिंचोली माळीहून आलो, बीडला गेलतो. आणि येता मग इथं आम्ही जेवणासाठी एकदम उत्तम सोय असते, खाण्याची व्यवस्थित स्वयंपाक वगैरे छान करतात. घरच्यासारखीची एकदम बेस्ट चव मस्त आहे. भाजीला गरम गरम भाज्या वगैरे छान, भाकरी ही कडक भेटते, छान एकदम टेस्ट खूप सुंदर आहे. आम्ही बीड जिल्ह्यामधून आलो, म्हणजे दर रविवारी येत होतो आम्ही. इथं क्वालिटी क्वांटिटी खूप चांगली आहे. आम्ही हे भावबली थाळी घेतलेली आहे, मुर्गा थाळी आहे आणि ह्याचं टेस्ट पण लय खूप छान आहे. इथं क्वालिटी बी चांगली आहे आणि क्वांटिटी बी चांगली आहे. किती दिवसाला येतात? आम्ही प्रत्येक 8 दिवसाला येतो तिथं, प्रत्येक रविवार टू रविवार येतो आम्ही. एक नंबर थाळी आहे. अंजनवरती आलोय, एकच नंबर जेवण. इंस्टावर पहिली थाळी सरपंच थाळी आणि जेवायला आपण एकच नंबर थाळी, एकच नंबर. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही एकच नंबर. किती दिवसाला येतात तुम्ही? 3 दिवसाला. कुठून आलात? काय कसं जेवण आहे काय? अंजनेतून आलोय, एकच नंबर जेवण. थाळी कुठे घेतली? हे सरपंच थाळी घेतली, एक नंबर क्वालिटी,